मॉर्निंगला मेडिटेशन करा. मेडिटेशन खूप जरुरी आहे आजच्या आपल्या या रोजच्या अशा धावपळीच्या स्ट्रेसफुल लाईफमध्ये. सो थोडंसं ॲटलिस्ट 15 मिनटं स्वतःला द्या. योगा नक्की करा. तुम्हाला खूप रिलीफ वाटेल आणि मन एकदम शांत वाटेल आणि खूप बरं वाटेल. एनर्जेटिक फील कराल तुम्हीसुद्धा. हे माझं मॉर्निंग ड्रिंक. आणि हा फेसला आज मी मास्क लावला आहे. मॉर्निंगला जेवण बनवता त्याच्या पहिलाच आपली दुधाची मलाई असते स्वतः लावते. मॉर्निंगला मी जे ड्रिंक पिते ना, वॉटर गरम, त्याच्यामध्ये मी जे टाकते म्हणजे मेथीदाणे, बडीशेप वगैरे जे ॲड करून मी बॉईल करते वॉटर, ते पाणी मी पिते. सो मी त्याच्यात जे गाळलेलं होतं ते मेथीदाणे, जिरं वगैरे, जिरं नाही बडीशेप, ते मी त्या मास्कमध्ये ॲड केलं आणि थोडंसं मेथीदाणे वगैरे ते ॲड करून त्यामध्ये मास्क लावला आहे माझ्या फेसला. मी आज संडे आहे तर मी आज बनवते बोंबील, सुके बोंबील. मी त्या दिवशीच घेऊन ठेवले होते मार्केटमधून. सो ते आहेत तर मी विचार केला आज संडे आहे, चला मग बोंबील बनवूया. तर मी बनवते बोंबील. आणि नाश्त्यासाठी आयशू आणि अदितीला बनवते आलूचा पराठा. आणि आता बनवते मी आलू पराठा. पसारा नको घेऊ, पातळ झाली जरा. सो हा एक पराठा वेगळा बनवला आहे मी. सो माझे पराठे रेडी आहेत. यम्मी आलू पराठा माय फेवरेट. सो तुम्ही बघू शकता मी सकाळी जो मास्क लावलेला त्याची स्किन माझी कशी वाटते, ग्लो वाटते, थोडंसं ब्राईटनिंग सुद्धा झालेली दिसते. तर आता हेअर वॉश केलं आहे मी. अजून जेवली नाही आहे मी, बट सो मी हलकी एकदम ड्राय केले, एकदम लाईटली, जास्त ड्राय हीट नाही दिले मी माझ्या केसांना. आज मी तुम्हाला दाखवते बोंबीलची रेसिपी. बोंबील पहिला एवढे कापून घ्यायचे आहेत आणि ते चांगले फ्राय करायचे आहेत, म्हणजे त्याचा स्मेल जे आहे ना, वास, उग्रट वास, तो निघून गेला पाहिजे. आणि त्यानंतर हे आपल्याला एका डिशमध्ये घ्यायचं आहे. गरम आहे, हलकी गरम, तर थोडेसे थंड झाले हे. त्यानंतर ते पाणी ह्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला. आपल्याला पहिला कांदा ऑइलमध्ये परतून घ्यायचा आहे, चांगला लाल होतं. त्यानंतर ॲड करायचं आहे हळद, थोडंसं लाल तिखट, डॉक्टरने मला केलं थंड खायला. मम्मीचं तर लॉंगी सारखं नको ना घेऊ मला. सारखं बघा औषध एवढी दिले, आता हिला सांगितलं थंड खायचं नाही. बघूया
नेहमीच आहे हिचं आजारपण. लहानपणापासून वर्षाच्या 12 महिन्यात सर्दी खोकला शिंकणं चालू असतं हिचं. हिचं बघा ना, नेहमीच आहे हिचं. हे दवाई देतो ना ही वाला. आता मी गरम गरम चिकन सूप बनवून देईन घरी दिल्यावर. मी चिकन सुद्धा घेतलेलं आहे. तिला मस्त गरम सूप देईन थोडंसं, तिला बरं वाटेल म्हणून. आता एवढी मलाई काढली ह्याने. आता पार्सल करतोय मलाई पण खाण्यासाठी मोनूला. बघा एवढी मलाई निघाली. ऑलरेडी खशन मलाई आहे माझ्या. मलाई तर ते जे घरगुती मसाले आहेत ते वाटण. नो टू मच ऑइल. आणि आपलं चिकन रेडी आहे. सो हे आहेत माझी नवीन टोपं. ही 2 टोपं आहेत. आणि हे आहे 2 टोपं घेतलेली आहेत. एकदम वजन आहे, एकदम वजन. आणि खूप छान आहेत हे. आणि खूप छान टिकतील पण हे. ही 2 टोपं आहेत. एकदम जाड आहेत हे बघा. आणि खूप हॅवी पण आहे. आणि हे कढईमध्ये मिक्स करायसाठी भाजी. आणि हे ह्याचे टोपं आहेत. आणि हे ह्याचं झाकण आहे. सो आपला नवीन किचन सेट रेडी आहे. आणि आता माझी सर्व कामं झाली आहेत. पुलाव जेवण वगैरे सगळं माझं झालं आहे.